शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना गेली अनेक वर्ष बंद आहे. सहकार खात्यातील अतिशय महत्त्वाची संस्था बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या संसाराची निगडीत असणारा घोडगंगा केव्हा सुरू होणार ही तालुक्यामध्ये फार मोठी चर्चा आहे. विद्यमान आमदार कुठला प्रयत्न केला व का चालू झाला नाही? कारखाना त्याला सर्व जबाबदार कोण? शिरूर तालुक्याचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेशराव थोरात यांनी दिलेली प्रकट मुलाखत चला पाहूया. नमस्कार, मी सुरेशराव थोरात, शिरूर तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष. या ठिकाणी पत्रकार निलेश जगताप यांनी भेट दिल्यानंतर माझी मुलाखत या ठिकाणी ते घेत आहेत. मी या ठिकाणी पत्रकारांना हे सांगू इच्छितो की खरवास्तविक शिरूर तालुक्यातील योगदायी असणारा घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा या शिरूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या करता योगदायी असा एक मोठी फार योगदानी आहे. परंतु या ठिकाणी आज 3 वर्ष झालेला आहे हा साखर कारखाना बंद पडलेला आहे. खरवास्तविक शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा बंद पडण्याचं काहीच कारण नाही. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ऊस, महाराष्ट्रामध्ये सर्वात उपयुक्त असणारा आणि वाहतुकीने कमी असणारा साखर कारखाना जर म्हणलं तर घोडगंगा सहकार कारखाना हा सर्व साधनानं युक्त असणारा साखर कारखाना केवळ राजकीय नेत्यांच्या सूड भावनेनं आणि श्रेयवादामध्ये बंद पडलेला आहे. परंतु स्वतःचा कारखाना शेतकऱ्यातील या ठिकाणी 100 गावच्या शेतकऱ्यांचा हा कारखाना आहे. हा कारखाना बंद पडल्यामुळं येथील शिरूर तालुक्यातील शेतकरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुसऱ्या कारखान्यामध्ये दारोदारी जाऊन आपला ऊस त्या ठिकाणी घालावा लागतो. हा कारखाना बंद चालू करण्याकरता फार थोड्या रकमेची गरज असताना सुद्धा नेते मंडळी जाणीवपूर्वक राजकीय सूड भावनेनं हा कारखाना बंद पडलेला आहे. आजही या ठिकाणी चालू करण्याकरता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. हा कारखाना चालू करू शकतात, परंतु तालुक्यातील या नेत्यांच्या श्रेयवादामुळं वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी त्यांच्याकडे जाणारं शिष्टमंडळ हे वेगवेगळं जातं. मग तुम्हाला कारखाना जर चालू करायचा तर या तालुक्यातील काही प्रमुख शेतकरी बरोबर घ्या, तुम्ही सगळे बरोबर या. तुमचं राजकारण आणि श्रेयवादा बाजूला ठेवून जर शेतकऱ्यांचं हित जर तुम्हाला जपायचं असेल, तुम्ही अशा पद्धतीची शिष्टमंडळ नेऊन त्या ठिकाणी तालुक्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तुमचे मतभेद या ठिकाणी चव्हाट्यावर न आणता सर्वांनी मिळून या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या शासनामध्ये सरकार दरबारी जाऊन कारखान्याकरता जी मदत मागायची ती या ठिकाणी सर्वांनी केली पाहिजे. तसं न करता एकमेकाच्या श्रेयवादासाठी एकमेकाची जिरवाजिरवीचं राजकारण हे या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हानिकारक ठरत आहे. कृपया माझी विनंती आहे सगळ्या नेत्यांना, या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं हित पाहता तुम्ही द्वेष, मत्सर आणि श्रेयवाद बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्रित जाऊन त्या ठिकाणी कारखान्याचं करता हिताकरता तुम्ही त्या ठिकाणी शासन दरबारी जाऊन आपल्याला जेवढी रक्कम लागते तेवढी रक्कम सर्वांनी एकमुखी अशोक बापूंना पराभव पत्करावा लागला कारखाना बंद असल्यामुळे. परंतु माऊली बाबा कट्टे प्रचार यंत्रणेत त्यांचा जाहीरनामा होता की मला मतदान द्या, घोडगंगा मी चालू करतो. आज 1.5 ते 2 वर्ष झाली आणि अजितदादांचं अकाली निधन झालं. आणि आता सत्तेमध्ये जर पाहिलं तर सत्तेमध्ये माऊली बाबा हे सत्तेमध्ये सुमित्रा पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री. मग माऊली बाबा कट्टे यांचा पाठपुरावा कमी पडतोय का? त्यांनी दिलेला शब्द पाळला का? तुम्हाला काय वाटतं? माऊली कटक्यांचा जाहीरनामा फक्त निवडणूक जिंकण्यापुरता होता. खरं वास्तविक माऊली कटक्यांना या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कुठल्याही गोष्टीची फार एवढी कळकळ असायची काही कारण नाही. परंतु शिरूर तालुक्यातील जे काही नेते मंडळी होते मूळ शिरूर तालुक्यातील या मंडळींनी खरं वास्तविक या साखर कारखाना चालू होण्याकरता लक्ष घातलं पाहिजे. आणि हे करत असताना तुमचं राजकीय मतभेद बाजूला ठेवा. या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हानी होती, त्यांचा तोटा होतो, त्यांच्या जीवावर तुम्ही राजकारण करता आणि त्यांनाच त्रास होईल अशा पद्धतीने तुम्ही याही पुढच्या पद्धतीने राजकारण करता. हे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनाने फार दुर्दैव आहे. काही ठिकाणी असं बी बोललं जातं की घोडगंगा बंद आहे, पुन्हा अशोक पवारांचा खाजगी कारखाना आहे व्यंकटेश, हा मात्र चांगला चालू आहे असं विरोधकांचा त्यांच्यावर टोला मारतात दर याला की अशोक पवारांनी सहकारामधला घोडगंगा बंद ठेवला, पण स्वतःचा मात्र चांगला चाललेला आहे असं विरोधकांचं असं म्हणणं आहे. काय सांगता? खरं वास्तविक
ही बाब विरोधकच काय पण सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं तेच आहे की खाजगी कारखाने व्यवस्थित चालतात आणि व्यवस्थित चाललेला सहकारी कारखाना तोट्यात काय येतो हा शेतकऱ्यांना जोपर्यंत त्या ठिकाणलं खरं मर्म कळलेलं नाही तोपर्यंत शेतकरी ह्या प्रश्नाची जाणीव करून देणार, ह्या प्रश्नाचं उत्तर मागणार हे निश्चित आहे. भविष्य काळामध्ये आपला अजेंडा म्हणजे आता तुम्ही काँग्रेसच्या माध्यमातून भविष्य काळात कारखाना चालू करण्यासाठी काय योगदान देणार, काय म्हणजे काय प्रयत्न करणार? यामध्ये आम्ही असं योगदान देणार आहोत की या नेत्यांच्या दोन्ही आजी माजी आमदार असतील किंवा अन्य कोणी असतील वेगवेगळ्या पक्षाची मंडळी, मला त्याच्याशी काही घेणं गेलं नाही. मी या ठिकाणी या घोडगंगा सहकारी साखर कारखाना चालू करण्याकरता माननीय या महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार यांच्याकडे या तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकत्रित करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही कारखाना चालू करण्याची हाक देण्याकरता माननीय राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ एनसीडीसी यांच्या ऑफिसवर जाऊन किंवा कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी आम्ही हा कारखाना चालू होण्यासाठी सरकार दरबारी जाऊन त्यांना मदत मागणार आहे. त्याकरता आम्ही जाहीर आंदोलन पुकारणार, त्या ठिकाणी शिष्टमंडळ घेऊन जाणार आणि या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार आणि कुठल्याही परिस्थितीत या शेतकऱ्यांच्या हिताकरता कारखाना चालू करा. राजकीय नेत्यांच्या करता आणि राजकारणाकरता आम्हाला याच्याशी काही गरज नाही. आमची गरज फक्त शेतकऱ्यांची. शेवटचा प्रश्न आता की कारखाना चालू करण्यासाठी साधारणतः किती पैसे लागतील जेणेकरून पूर्वपदावर कारखाना चालू आता बरेचशा मशनरी गंज पडलेले आहेत, पत्रे गेलेले आहेत, त्या ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन पाहिलं. अक्षरशः कारखाना पूर्णपणे आजारी पडलेला आहे. म्हणजे परत नवीन जर करायचं म्हणलं तर किती पैसे लागतील साधारण चालू करायला? कारखाना चालवण्याकरता 3 वर्षापूर्वी फक्त 350 कोटी रुपये लागत होते. आजही माझ्या माहितीप्रमाणे त्यातल्या काही तज्ज्ञांना जर विचारल्यानंतर, आम्ही पाहणी केल्यानंतर त्या तज्ज्ञांनी सांगितलं 350 ते 400 कोटीच्या आत हा कारखाना व्यवस्थित चालू होईल, कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि सरकारला त्या ठिकाणी 350 कोटी रुपये या कारखान्याला देणं फार अडचणीचं नाही. कारण हा कारखाना सुरू झाल्यानंतर या ठिकाणी ऊसाचा तोटा नाही, वाहतूक कमी अंतर आहे. त्याच्यामुळे हा कारखाना सरकारनं जर मदत केली तर या ठिकाणी सरकारचे पैसे, सरकारचे घेतलेले पैसे कारखाना वेळच्या वेळेला फेडील याची शाश्वती आम्हाला आहे. शेवटचा प्रश्न आता घोडगंगा ज्या जुन्या काळामध्ये लोकांनी चालू केला त्यांनी कशा पद्धतीने योगदान दिलं होतं त्या काळामध्ये? त्यावेळेला शेतकऱ्यांकडे खाली शेअर भरायला 520 रुपयाचे शेअर्स गोळा करत होते, ते सुद्धा लोकांना बँकेतून घ्यावं लागत होते. कैलासवासी रावसाहेब दादा पवार यांनी खऱ्या अर्थानं एवढं मोलाचं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. कैलासवासी रावसाहेब दादा पवारांना आम्ही या ठिकाणी धन्यवाद देऊ की ज्या भावनेनं ज्या माणसानं कारखाना उभा केला त्या भावनेचा या ठिकाणी कलंक लावून हा कारखाना त्वरित बंद पडतो, हे सुद्धा त्यांचं आणि या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं फार मोठं दुर्दैव मानावं लागेल. धन्यवाद. अध्यक्ष, आता काल परवाची पेपरला बातमी आली होती की आम्ही घोडगंगा चालू करणारे सुनेत्रा पवारांनी बोलवलं होतं, तर ते बऱ्याचशा चर्चा आहे तालुक्यात, काय सांगताल? त्यामध्ये अगोदर शिष्टमंडळ माजी आमदार अशोकराव पवार यांनी त्या ठिकाणी गेल्यानंतर सुनेत्राताई पवार यांनी त्यांनाही आश्वासन दिलं होतं. मग खरं वास्तविक दुसऱ्या वेळेला या तालुक्याचे आमदार माऊली कटके यांच्याही बरोबर काही शिष्टमंडळ गेलेलं होतं. पण 2 वेळेला 2 शिष्टमंडळ जाण्यापेक्षा जर कारखाना चालू करण्याच्या विचार जर तुमचा आणि तुमच्या जर भावना असतील तर तुम्ही या ठिकाणी वेगवेगळं शिष्टमंडळ जाण्यापेक्षा दोन्ही शिष्टमंडळ एकत्रित जाऊन त्या ठिकाणी तुम्ही सरकार दरबारी या ठिकाणी कारखान्याला मदत मागण्याची खरं वास्तविक आवश्यकता आहे. असं न करता वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही जाऊन या ठिकाणी श्रेयवादामध्ये या कारखान्याला कुठलेही पैसे मिळण्याची तसुभर शक्यता वाटत नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.